मी हाय चंचला, फॅशनवाली करा चंचला. आणि ह्यो हाय माझा बेडरूम. तर मी आता तुम्हाला करवणार आहे माझ्या बेडरूमची टूर. तर मी तुम्हाला दाखवते. टूर टूर. मम्मी गप्पा बस. सारखी काय ग माझी इडूच्या मध्ये मध्ये येती. तुला माहिती तर आहे का घरात काय चाललंय ते? काय झालं? तुझी सायकल तोडली, ती सायकल मास्तरनीनं रिपेअर करून परत अधिपतीसनी दिली. काय 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 ग? अगं ती मास्तरी झाली का नाही अधिपतीच्या मनात मोठी? हाय का आता मास्तरीने ना आपण जे बी काय करायलो का नाही समते समते फाशी उलटे पडायले. तुझं लगीन व्हावं म्हणून तिला उचललं, तर तुझं आणि तिचं दोघींचं बी लगीन मोडलं. ती सायकल मोडली तर ती परत घरात आली. हे समजा असं का व्हायला मला काय बी कळेना झालंय. त्या मास्तरनीचं ना ज्या घरात मालकीन म्हणून यायचं नियोजन आहे. मग काय तू काय मोलकरीन व्हायचं नियोजन करायलीस? मम्मी काय मम्मी गप्पा बस जरा. हे हाय गाईस हे बंद कर. तुला कळतंय तुझ्या बरोबर काय चाललंय? हा जरा डोसकं शांत ठेवून विचार कर, हात पाय हलव, नाहीतर तुझ्या नाकावर टिचून ती घरात येईल. कळतंय काय? ओम सूर्याय नमः. ओम भास्कराय नमः. ओम अर्काय नमः. ओम आदित्याय नमः. ते नव तुला काय वाटतंय? मास्तरीन बाई म्हणतात तसं मी शिकायला पाहिजे का नाही? तर तुझंच बघ की, तुझा विषय तर हार्डच आहे. शुद्ध अशुद्ध राहिलं बाजूला. होय मग काय आपलं नातं नाही? आहेच नातं. हेच म्हणतोय मी, नात्यासाठी भाषेची गरजच नाही आहे. हो हा तुझा विषयच हार्ड आहे. समजून घेतलं पाहिजे माणसाला. भाषा असेल तशी असेल, होय की नाही? मला काय वाटते माहितीये काय, शुद्ध भाषेपेक्षा कधी शुद्ध प्रेमानं वागता आलं पाहिजे माणसाला. मग भाषेची गरज पडत नाही नातं जोडायला. आता तुझ्या संग मी जोडला गेलोच की, मास्तरीन बाई बी जोडल्या गेल्या. मग कारण तू मायेनं वागलीस, वेळेला उपयोगी पडली. हे मुद्दा आहे. का तू श्लोक म्हणले होतेस आमच्या समोर शुद्ध भाषेत? का आम्ही तुझ्या समोर भाषणं केली शुद्ध भाषेत? काय तरी आपलं हे मुद्दा आहे. मुद्दा यो होय की. काल सुचला नाही मला यो मुद्दा टायमाला. राव चांगला मुद्दा. हे असं माझं डिम डोस काय की नाही, महत्वाचा मुद्दा महत्वाच्या टायमाला सुचत नाही. आता सुचून काय फायदा आहे? मग मास्तरीन बाई म्हणतात तुमच्याकडे काही मुद्दाच नसतो. अरे हाय मुद्दा. मुद्दा नाही, काय म्हणतात त्याला, काय म्हणतात त्याला, जिभेवर शब्द आहे बघ त्यांचा शब्द. काय म्हणतात त्याला? हे माझं डोसकं लाजिक आहे का नाही या मुद्द्यात? माझ्या लाजिक आहे. आता जाऊन सांगणार कोण मास्तरीन बाईसनी? इथं घरात बसून मुद्दा सुचल्यावर मला त्यांना सांगायला गेल्यावर त्याने हत्या करून म्हणणार शुद्ध बोलणार. कशाला? आपलं लाजिक घ्या की, विचार नाही आपला. आणि आपलं बी ठरलं. हा आई साहेबांनी दुखवायचं नाही आहे. त्यासनी नको आहे ना शिक्षण आणि शुद्ध भाषा. हा त्यासनी नको तर आपल्याला पण नको. बस हा एवढं लक्षात ठेव. नाही तू लक्षात ठेव. आणि तू मास्तरीन बाईंच्या नादाला लागून शुद्ध बोलायला लागू नकोस. नाही तर उद्या मला म्हणशील प्लीज मला शेप चालवाल का? सेफ भारी आहे. यार कोणाला फोन लावतोयस? तू मला भरीच पाडू नको. नाही आपला मुद्दा बरोबर आहे. याचा अर्थ लगेच मास्तरीन बाईसनी फोन केला पाहिजे असं नाही आहे. समजलं ना? लगेच त्यांना आपलं म्हणणं सांगितलं पाहिजे असं नाही. ते अंचं त्यांच्या जागी, आपलं आपल्या जागी. समजलं नव्ह तुला? नाही मी काय फोन लावत नसतोय. तू लावतीस काय घे. हा नाही त्यामुळे मग मी पण लावत नसतोय. जाऊ दे मरू दे. कशाला विडी वाकडी तोंड करू नको. मला उगाच तू फोर्स करू नको. माझ्याकडे बघू नको. तिकडे बघ.
चंचल मावशी थांबा, नमस्कार करते. असू दे असू. आज लवकर उठलीस काय? रोजच उठते. देवाची पूजा केली, तुळशीची पूजा केली. आता आरती राहिले, कारण तो तुझा मान आहे ना मावशी. बाकी समधी तयारी करून ठेवली मी. हा पण त्यात फुलं आहेत का नाही मी बाहेरून मागवली, कारण पावसाळ्यात येत नाहीत ना. आणि मावशी सॉरी बर का, पण मी जेवणाची तयारी सांगून ठेवली. म्हणजे कसं तुझा ओके आला तरच मग धनाची कामाला लागतील. कोणाची ग माझी बायती? शिकलीस की समज. बरं काय बेत सांगितलायस? रोजच तुला जे आवडतं ते, आणि अधिपतींसाठी सांडग्याची भाजी. आणि तुझ्यासाठी? माझं व्रत आहे आज. व्रत कसलं? निर्जळी. निर्जळी? कशा पायी? मावशी माझ्या मागची साडेसाती काही जाईना म्हणून. कसली साडेसाती? मास्तरनीची. तुम्ही हॅलो अक्षरा. काय अक्षरा, ओळख आहे की नाही? ही आमची मिसेस नमस्कार. आणि ह्यो आमचा पोरगा कमल हा. प्रोफेसर आहे. अरे हो, आत बोलवणारच की नाही, की इथे उभं बोलायचंय? हा अक्षरा, अगं तुझा फोन. अरे तुम्ही नमस्कार. असू दे. वेणबाई नमस्कार. नमस्कार. जयदेवराव कुठे आहेत? आहेत ना. आम्ही आज जायचं का त्यासनीच बोलवू बाहेर? जयदेवराव या या ना या. आई अगं काय? अक्षरा, पाहुणे उगाच वाद घालू नकोस. अगं पण त्या तुला विहीणबाई का म्हणत होत्या? अगं असू दे, आपण बघू ना ते काय बोलतायत ते तर बघू. हं? हॅलो. हा हॅलो, गुड मॉर्निंग. हा, गुड मॉर्निंग. एक मुद्दा सांगायचा राहिला. काय? ते काल नाही का तुम्ही मला म्हणलं होतं ते शुद्ध बोलायला लागतंय म्हणून? हा, त्याचं काय? तेच मला तुम्हाला सांगायचं होतं की शुद्ध बोलण्यापेक्षा ना प्रेमानं वागावं माणसानं, म्हणजे भाषेची गरज लागत नाही नाती जोडायला. काय काय बोलताय तुम्ही? तेच कालचा मुद्दा. अहो अधिपती, ही वेळ आहे का? नाही काय? हो, सकाळी सकाळी. झोप मोड केली वाटतं. नाही नाही, मी लवकर उठते, पण आता सकाळी सकाळी हा विषय काढायची काही गरज आहे का? बरोबर, ठीक आहे, मग ठेवतो, मग नंतर बोलूया. काय ठेवतो. हे बघा, माझं काही म्हणणं नाही. तुम्हाला नसेल शिकायचं तर नका शिकू शुद्ध बोलायला. मला काहीच फरक पडणार नाही, पण तुमचं चांगलं झालं असतं म्हणून मी तुम्हाला सांगत होते. नाही नाही नाही, माझा तोच मुद्दा आहे की मत की शुद्ध अशुद्ध भाषेपेक्षा का नाही मायेनं जोडली जातात माणसं. माझा तोच मुद्दा आहे. तर आणि प्रगतीचं काय? हा काय ते? प्रगती ती पण मायेनीच होते का? प्रगती प्रगती म्हणजे? हे बघा, माणूस आधी उन्हात अनात राहत होता, मग त्यांनी आगीचा शोध लावला, मग तो अन्न शिजवायला लागला, मग शेती करू लागला. त्यामुळे समाज निर्माण झाला. मग घरं आली, गावं आली, विमानं आली, रॉकेट्स आले, बसेस आल्या, ट्रेन आल्या, गावं एकमेकांशी जोडली गेली. मग डॉक्टर आले. डॉक्टरांमुळे हळूहळू रोगराई कमी होऊ लागली. टीव्ही, फ्रीज, फोन, मोठे मोठे दवाखाने आले. लोकांचं आयुष्य वाढू लागलं. हे जे सगळं काही झालं ते शिक्षणामुळे झालं.
मायेमुळे नाही. हा पण म्हणजे आता हे सगळं झालंय ना म्हणजे हे सगळं आहे ना आता जगामध्ये. मग आता मी शिकून काय झेंडा लावणार आहे? अधिपती हे बघा, ही ना आत्ता वेळ नाहीये. माझ्याकडे घरी पाहुणे आलेत. आपण प्लीज नंतर बोलूया का या विषयावर? हा ठीक आहे चालतंय. ठेवतो नंतर बोल. झालं समाधान? आता काय मुद्दा आहे तुझा? बरं वाटलं ना मास्तरीन बाईंनी तोंडावर पाडलं मला म्हणल्यावर? पाक थोबाड बंद करून टाकलं माझं त्यांनी. तरी सांगत होतो नको करायला फोन. आणि मना अधिपतीची राहणी. मास्तरनीची कसली साडेसाती? अगं ये अडाबाई, तू रडतेस कशा पायी? हा जाऊ दे ना मावशी, तुझ्या डोक्याला काही कमी व्याप आहे का? माझंच नशीब. माझी फिर्याद आहे का नाही, मी देवाकडे मांडली. तोच न्याय करेल आता माझं काय तो. मावशी मी आता हात टेकलेत बघ. आता तुझ्या माझ्या हातात काय बी नाही राहिलं. अगं असं काही नाही. काय झालं? तू कशा पायी रडतेस? तुला कोणी काही बोललं का? हा नाही मावशी, मला कुणी काही बोललं नाही. मग पण मला हे का नाही डिप्रेशन आलंय. माझ्यात ना नक्की काहीतरी कमी असेल, म्हणून ती मास्तरीन माझ्यापेक्षा सरस ठरत असेल. मावशी मी काही दिसायला अप्सरा नाही, पण ती मास्तरीन बी काय हिरोईन आहे का? वागायला मी चांगली आहे का नाही? तिच्यापेक्षा तरी नक्कीच आहे. आमचं वय बी सारखंच असेल, पण तरी बी अधिपतींचा वडा तिच्याकडेच का? मी आज शांतपणे या समजाचा नीट विचार केला ना, खूप विचार केला ना, तेव्हा मला कळलं तिच्याकडे अशी गोष्ट आहे जी माझ्याकडे नाही. काय? शिक्षण. तिच्याकडे शिक्षण आहे आणि माझ्याकडे शिक्षण नाही. त्याच्यामुळेच अधिपतींचं डोळं दिपलं. मला ना मावशी राहून राहून सारखं असं वाटतं का तुझं ऐकून मी शिक्षण घेतलं नाही ना, तीच माझ्यात कमी राहिली बघ. अधिपतींना आहे ना आता शिक्षण आवडू लागलंय आणि तेच माझ्याकडे नाही मावशे. मला ना आता कळून चुकलंय, अधिपतींना आहे ना शिकलेलीच बायको पाहिजे. मावशी तू रागवणार नसेल तर एक विचारू का मी? तू जर खरंच रागवणार नसेल तर मी शिकू का? कारण ना ती मास्तरीन त्यांना आवडले ना, कारण ती शिकलेली आहे म्हणूनच. मावशी मी आता शिकली ना तर त्यांची ओढ तरी कमी होईल. मावशी मावशी आता हातात पाटी आणि पुस्तक घ्यायची वेळ आली आहे का? अक्षरा, अगं बाळा तू उभी का? बस ना. नाही मी ठीक आहे. तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल ना की आम्ही इथे अचानक कसे आलो ते. सॉरी हा, न सांगताच आलो जरा. अहो नाही ठीक आहे ना. काय म्हणजे हे शब्द या बजरंगमुळे झालं. तरी कमल मला सांगत होता बाबा शांत व्हा. पर त्या बजरंगमुळे माझ्या डोसक्याचं दही झालं होतं. त्याला हे लग्न व्हायला नगं होतं, पर तवा मला काय कळलंच नाही. मूर्खच होतो आम्ही. चूक आमची होती, कमलची नाही. त्याला तुझ्याबरोबरच लग्न करायचं होतं, पण आम्ही गाढवपणा केला. पाहिजे तर तू आमासनी कानाखाली हात. आम्ही मूर्ख आहोत.
चुकलो चुकलो आम्ही चंचे हे का घेतलंयस तू हातात? आता हे हातात घेतल्याशिवाय माझं काय बी नाही होणार मावशे. कारण आता शिक्षणच माझ्या आयुष्यात महत्वाचं झालंय. कारण अधिपतींना शिकलेली बायकोच पाहिजे. बास बास कर चंचे, लई बोललीस. थोबाड बंद कर तुझं. मास्तरनीवानी अकलेचा धुरळा उडवू नगस. किती वेळा सांगायचं, शिक्षण बिक्षण नाही, अक्कल महत्वाची आहे. चिडू नकस ग मावशे. मला का नाही तुझं समज पटतंय, पण अधिपती संगत लगीन होण्यासाठी मला काहीतरी करायला लागलच ना. असं असं शांत बसून कसं चालेल मावशे? अगं आम्ही आहोत ना, तू कशापायी टेन्शन घेतेस? हा, ते काय उपास तापास करतेस ते कर की. आणि आम्ही तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे असताना तू ही पाठी हातात कशापायी घेतेस? ठेव ती बाजूला. मावशे, मी का नाही लहानपणापासून फक्त अधिपतींनाच नवरा मानलं. तुझ्या घरात येऊन तुझी सेवा करायची स्वप्न बघितली. मी का तुझ्या इतकी मोठी होणार नाही, माझी लायकी बी नाही तेवढी, पण तुझ्यासारखं होण्याचा प्रयत्न तरी मी करेल ना मावशी. तू आदर्श आहेस मावशी माझा. तू या घरात जसं चैतन्य आणलंस ना, ते टिकवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. या घरातली माणसं एकोप्यानं कशी राहतील ते बघेन. पण मावशी, त्यासाठी आधी माझ्यातून अधिपतीमध्ये एकोपा पाहिजे का नाही? मावशी, आता मी इतकी आशेला लागले का नाही का जर आमचं लगीन होणार नसेल ना, तर तू स्वतः तुझ्या हातानं मला हिरीत ढकलून दे. मला नाही जगायचं मावशी. नाही नाही असं नाही बोलायचं चंचे. आम्हास की तुझं मन कळतंय, पण आम्हास देशी लेची पेची बाई नाही आवडत. ठाव आहे ना तुला. जरा धीर धर, शांत हो, समज होईल तुझ्या मनासारखं. मी शांतच आहे का मावशे? काय बी नाही करत, पण ती मास्तरीन ती काय ना काय करती. तिला का नाही खेळ खेळता येतो. माणसांना तिला स्वतःच्या जाळ्यात ओढता येतं. साधी भोळी आडानी माणसं टिकू नाही शकली ग तिच्या पुढ्यात. बघ की आता आपले अधिपती गेले का नाही तिच्या कळ्यात. तिनं मला नाही हरवलं मावशी, तुला हरवलंय. चुकलो. बाबा तुम्ही काय करताय? अहो काय करताय तुम्ही? रवींद्रराव, असा वेडेपणा नका करू. ऐका माझं. आई बाबा तुम्ही का त्रास करून घेतात स्वतःला? प्लीज थांबा ना, प्लीज. ही पोरगी जोर आम्हाला माफ करत नाहीत तोवर आम्ही थांबणार नाही. बरोबर आहे. आम्ही गुन्हेगार आहोत. आई प्लीज थांबा. त्याची शिक्षा आम्हाला मिळालीच पाहिजे. अहो थांबा. अक्षरा बघितलंस ना तू? प्लीज म्हण ना की तू त्यांना माफ केलंस म्हणून. प्लीज अक्षरा, कळतंय का तुला मी काय म्हणतोय ते? तू जोवर त्यांना माफ नाही करणार ना, तोपर्यंत असंच मारत राहतील ते स्वतःला. आमचं चुकलंय, मला अक्षराची माफी मागायची. अक्षू बाळा, अगं म्हण माफ केलं म्हणून. अक्षू बाळा, अगं माफ कर त्यांना. अगं ताई म्हण ना, काहीतरी होईल त्यांना. मला अक्षराची माफी मागू दे. तुम्ही बसा बसा, तुम्ही उठू नका, थांबा. अक्षरा, तुला दिसत नाहीये का काय होतंय ते? प्लीज अक्षरा, मी तुझ्यासमोर हात जोडतो, माफ कर त्यांना प्लीज. अक्षू, अगं राग सोड बाळा आता. बाबा, माझा राग कधीच नव्हता आणि नाहीये. म्हणजे पोरी तू आम्हाला माफ केलंस? हो, मी माफ केले तुम्हाला. प्लीज तुम्ही हे सगळं नका करू. प्लीज थांबवा हे. मावशी, मावशे, मास्तरनीनं तुला हारून सिद्ध केलाय
का शिक्षण मोठं आहे फक्त अक्कलच उपयोग नाही. या भुवनेश्वरीला कोणी बी हरवू शकत नाही आणि तिच्या डोसक्याला कोणी बी चॅलेंज करू शकत नाही. मावशे तिचं डोसक जास्त आहे का अक्कल हे मला कळना झालंय बघ. तिनं त्यांची सायकल परत आणून दिली ना, आणू देत की मग. पण मला काय हे सुचलं नाही. मी अडाणी आहे ना, मला नाही कळलं. मावशे शिक्षणानं फरक पडतो. भास्कर, शिक्षण 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 कान किटले आमचे. आणि आमच्या आणि मास्तरीची तुलना होऊच शकत नाही. मास्तरीन म्हणजे दुधात पडलेली माशी हाय. तिला मारून नाही, अलगद बाजूला काढावी लागणार आहे. पण मावशे तिनं सायकल परत आणून दिली म्हणून अधिपती नाचले ना हो. नाचू दे किती नाचायचं ते. पण ती असं काय बाय करत राहिली तर त्यांच्या मनात ती जाणार कशी? आणि मग आमचं लगीन कधी होणार? मुळात माझ्या संगत त्यांचं लगीन होणार आहे का? लग्न तर त्यांना तुझ्याशीच करावं लागल. आणि त्यासाठी तुला शिक्षण नाही, अक्कल वापरावी लागल. पण मावशी भास्कर, आता माफ कर मावशी, लहान तोंडी मोठा घास घेते. पण त्या मास्तरनीनं तुला ललकारलंय. तिला तुला हरवायचंय. तिला अधिपती संगत लगीन करून या घरात यायचंय तुझ्या नाक्यावर टिचून तुझी सत्ता बळकवायला. आमच्या जीवात जीव असे पतूर आम्ही हे होऊ देणार नाही.